नमस्कार 12वीच्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आपले देवकृपा अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बोर्ड एग्जाम पेपर विषय मराठी गुण 80 चा आराखडा पाहूया। आपल्याला 80 मार्काचा पेपर कसा आहे, कसा असतो, या गोंधळामध्येच आपण कन्फ्यूज होऊन जातो आणि आपल्याला तो पेपर अवघड वाटतो। परंतु मराठी विषय इतका सोपा विषय कोणताच नाही। आपली मातृभाषा मराठी, आपण लहानपणापासून मराठी बोलतो, वाचतो, जगतो। परंतु लिहायचं म्हणलं की थोडं आपण गोंधळतो, तेव्हा घाबरून जायचं काम नाही, पेपर एकदम सोपा जाते। मी आराखडा तुम्हाला समजून सांगितल्यानंतर जवळपास तुम्हाला 50 ते 60% हलकं वाटल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला 100% शाश्वती देतो, गॅरंटी देतो। तर बघा, बारकाईनं पहा, आपण हा 80 मार्काचा आराखडा पाहूया की 80 मार्क कसे बोर्डाने विभाजित केलेले आहे। एकूण प्रश्न असतात 5। तर 5 प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की आकलन आणि व्याकरण यामध्ये पेपरामध्ये जशा आकृत्या दिल्या, डब्बे, चौकोन, ज्याप्रमाणे आकृत्या दिल्या त्याप्रमाणेच आकृत्या काढायच्या। आपल्या मनाने काहीही त्याच्यामध्ये चेंज बदल करायचं नाही। त्यासाठी वेगळी पेन किंवा पेन्सिल सुद्धा वापरायची नाही। आणि दुसरं, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि प्रश्नाच्या उत्तरापासून कथालेखन निबंधापर्यंत व्याकरणिक दृष्ट्या अचूक, शास्त्रशुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करायचा, सराव करायचा। त्यासाठी तुम्हाला माझे ह्रस्व दीर्घाच्या नियमाचे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडतील, ते पाहू शकता तुम्ही, म्हणजे तुमच्याकडून चुका होणार नाही। तर आपण आता 80 मार्काचं नियोजन बघूया। प्रश्न पहिला, हा गद्य विभाग 20 मार्कासाठी असतो। प्रश्न दुसरा, हा पद्य विभाग म्हणजे कवितेचा विभाग, हा 16 मार्कासाठी असतो। प्रश्न तिसरा, साहित्य प्रकार कथा यावर 10 मार्काचा असतो। त्याच्यानंतर प्रश्न चौथा, उपयोजित मराठी, त्याला आपण उपयोजित लेखन म्हणतो, हा 14 मार्कासाठी। आणि प्रश्न पाचवा, व्याकरण लेखन व निबंध लेखन यावर 20 मार्काचा। तर अशा तऱ्हेने हा 80 मार्काचा बोर्डाचा पेपर असतो। बारकाईने लक्ष द्या। पहिला प्रश्न जो 20 मार्काचा असतो, याची विभागणी अ, आ, ई 8 गुण, 8 गुण आणि 4 गुण। पटीत उतारा, पटीत उतारा, अपटीत उतारा, हे आपण समोर सविस्तर पाहूया। प्रश्न दुसरा 16 मार्क, पद्य विभाग कविता, हे सुद्धा 3 विभागामध्ये विभागणी झालेली आहे याची। अ 8 गुण, आ 4 गुण आणि ई 4 गुण, अशा तऱ्हेने 16 मार्क। तिसरा प्रश्न 10 गुणाचा, याची विभागणी पहिला प्रश्न अ 4 गुण, आ 6 गुण, अशा तऱ्हेने 10 गुण। चौथा प्रश्न 14 गुण, याची सुद्धा 2 मध्ये विभागणी झालेली आहे। पहिला अ प्रश्न 4 गुण आणि आ 10 गुणाचा, आणि
शेवटचा पाचवा 20 मार्काचा, याची सुद्धा 2 मध्ये विभागणी झालेली आहे. नंबर 1 अ हा 10 गुणाचा 5 व्याकरणाच्या भागावर विचारण्यात आलेला 2-2 मार्काचा विचारण्यात येते, परंतु 1-1 मार्काच्या 10 कृती असतात आणि 5वा आ 5 निबंधाचे विषय देतात. त्यापैकी फक्त एकाच निबंधावर सविस्तर 200 ते 250 शब्दामध्ये तो निबंध आपल्याला लिहायचा असतो. यासाठी 10 गुण. तर अशा तऱ्हेने बारकाईने लक्ष द्या, ऐका, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा आणि समजून घ्या. तेव्हा याचा सविस्तर आराखडा आपण लगेच पाहूया. तर बारकाईने पहा. प्रश्न पहिला 20 मार्काचं नियोजन गद्य विभाग. प्रश्न पहिला, पुढील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. या प्रकारे अ आ ई अशा तऱ्हेचे 3 प्रश्न विचारले जातात. पहिला अ पटीत उतारा 8 गुण. आ पटीत उतारा 8 गुण, म्हणजे आपल्या अभ्यासातील पाठातील असतात. आणि तिसरा जो आहे तो अपटीत उतारा, म्हणजे आपल्याला अभ्यासाला नसलेला पाठ दुसऱ्या वर्गातील पाठातील असू शकतो तो. तर अशा तऱ्हेने याच 8 मार्काचं नियोजन 3 टप्प्यामध्ये केले जाते. 2 गुण, 2 गुण आणि 4 गुण. अ आणि आ सारखंच 2 गुण, 2 गुण आणि 4 गुण. तर या पठित उतार्याच्या कृती अशा तऱ्हेने विचारता येतात. या 2-2 मार्काच्या. कारणे लिहा, एका वाक्यात उत्तरे, वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये अशा तऱ्हेने विचारण्यात येते. 4 मार्काचं. आणि अ मधील 4 मार्क आणि या आ मधील 4 मार्क स्वमत अभिव्यक्ती, म्हणजे तुम्ही तुमच्या मतानं हा प्रश्न व्यवस्थित हँडल करू शकता इथे आणि इथे. म्हणजे अशा तऱ्हेने 2-2 मार्काच्या 2 कृती 4 मार्क आणि हे 4 मार्क 8 मार्क. इथे 8 मार्क, अ 8 मार्क, आ 8 मार्क आणि अपठित उतारा यावर 4 मार्क. यामध्ये 2-2 मार्काच्या 2 कृती, नाहीतर 1-1 मार्काच्या 2 कृती आणि 2 मार्काची 1 कृती, अशा तऱ्हेने 4 मार्काचे हे कृती असतात. अशा तऱ्हेने 20 गुण यावर विभाजित केले जातात. दुसरा प्रश्न पद्य विभाग, म्हणजेच कवितेवर आधारित प्रश्न. 16 मार्काची विभागणी असते. 3 विभागामध्ये हे विभाजित केले जाते. अ आ ई. एकूण गुण 16. अ भाग यावर 8 गुण. बारकाईने लक्ष द्या इकडे. आ 4 गुण आणि ई 4 गुण. अशा तऱ्हेने 8, 4, 4 एकूण 16 गुणाची विभागणी असते. तर पहिला प्रश्न अ पहा, बारकाईने वाचून दाखवतो. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. यामध्ये पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. दुसरा प्रश्न खालील अर्थाच्या ओळी कवितेतून लिहा. अशा प्रकारे विचारण्यात येते. तर ह्या ज्या कृती आहेत ह्या
2 गुणासाठी 2 गुणासाठी, म्हणजे 2 कृती 2 गुणासाठी. आणि तिसरी जी कृती आहे अभिव्यक्ती, यावर एक प्रश्न विचारतात. भाव सौंदर्य, विचार सौंदर्य, स्वमत इत्यादीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडायचा असतो. तर यावर 4 गुण. म्हणजे अशा तऱ्हेने प्रश्न दुसरा हा एकूण 8 मार्काचा विचारण्यात येतो. खालील ओळीचा अर्थ पूर्ण करा, 4 गुण. जर का आपल्याला ती कविता व्यवस्थित समजली असेल, त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना, त्या कवितेतून कवी कवयित्रींनी सांगितलेला अर्थ व्यवस्थित तुमच्या डोक्यामध्ये फिट झाला असेल, तर तुम्ही 100% न घाबरता या 2 किंवा 4 ओळी विचारला, त्याचा आशय तुम्हाला समजलेला आशय तुमच्या शब्दामध्ये सविस्तर व्यवस्थित लिहू शकता. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. याच्यामध्ये एक काव्य सौंदर्य आणि दुसरं रसग्रहण. यामध्ये काव्य सौंदर्य म्हणजे सुद्धा थोडा कवितेचा अर्थच लिहावा लागते. आणि रसग्रहण हे 3 पॉइंटवर आधारित असते. एक, काव्य सौंदर्य, 2 अर्थसौंदर्य आणि 3 भाषिक वैशिष्ट्ये. भाषिक वैशिष्ट्ये, काव्य सौंदर्य, अर्थसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या 3 पॉइंटनुसार लिहायचं असते. या रसग्रहणपेक्षा काव्य सौंदर्य हा प्रश्न सोपा जातो. त्यामुळे याच्यामध्ये हा प्रश्न तुम्ही सोडू शकता. काव्य सौंदर्य विचारो किंवा खालील ओळींचा अर्थ पूर्ण करा विचारो, किंवा ही अभिव्यक्तीच्या माध्यमातून प्रश्न येऊ. शेवटी व्याख्या म्हणजेच कन्सेप्ट आणि कन्सेप्ट म्हणजेच संकल्पना. मग व्याख्या विचारो, संकल्पना विचारो की कन्सेप्ट विचारो, फक्त ते आपल्याला विचारून थोडं गुमराह करतात, थोडं घुमवतात. तर त्यामुळे आपण न घाबरता व्यवस्थितरित्या ती जर का आपल्याला कविता व्यवस्थित समजली असेल, तर त्या दृष्टिकोनातून हे प्रश्न व्यवस्थित हँडल करायचं, घाबरायचं कारण नाही. तर अशा तऱ्हेने हा दुसरा पूर्ण प्रश्न ईच्या माध्यमातून एकूण 16 मार्काचा आहे. तर कृती तिसरी विभाग 3 वर आधारित आहे. विभाग 3 साहित्य प्रकार व कथा. कथा 2 आहेत, शोध, गढी. पहिली कथा शोध, दुसरी गढी. यावर आधारित 2 प्रश्न विचारण्यात येतात. 4 मार्काचा आणि 6 मार्काचा. 4 गुण आणि 6 गुण. बारकाईने लक्ष द्या. तर यामध्ये कोण्याही एका कथेचा उतारा देतात आणि या उतार्यावर आधारित एका वाक्यात उत्तरे, स्वभावचित्र रेखाटा, कथेमधलं काहीतरी विचारून याबद्दल तुमचे मत स्पष्ट करा, पुन्हा कथेबद्दल काहीतरी विचारून विधानाबद्दल तुमचे विचार मांडा, किंवा शोध हे शीर्षक का दिले, त्याप्रमाणेच गढी हे शीर्षक का दिले, तर अशा तऱ्हेने प्रश्न विचारू शकतात. यावर 4 गुण आहेत. तर ह्या कृती 2-2 मार्काच्या 2 कृती, अन्यथा 1 मार्काच्या 2 कृती आणि 2 मार्काची 1 कृती, किंवा 1-1 मार्काच्या 4 कृती सुद्धा विचारू शकतात. पॅराग्राफ उतारा तुमच्या समोर असते, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. आणि उतार्याचा प्रश्न सोडवताना एक लक्षात घ्यायचं की पहिले उतारा वाचायचा नाही, पहिले प्रश्न वाचायचे. प्रश्न वाचल्यानंतर त्यामधले ठळक शब्द आहे त्याला अंडरलाईन करायचं, जे काही बोल्ड असतात, आणि ते शब्द या उतार्यामध्ये भेटतात का हे पाहायचं.
नाही तर पहिले उतारा नंतर प्रश्न पुन्हा उतारा याच्यामध्ये वेळ जाते. तर त्यामुळे पहिले प्रश्न वाचायचे आणि नंतर उतारा वाचायचा, म्हणजे याच्यामध्ये आपला वेळ जात नाही. तर अशा तऱ्हेने 4 मार्काच्या कृती आ, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. हे स्वमत व अभिव्यक्ती, स्वमत व अभिव्यक्ती यावर अवलंबून आहे. प्रत्येक कथेवर एक स्वमत व एक अभिव्यक्ती, एक स्वमत व एक अभिव्यक्ती. तर अशा तऱ्हेने या 4 कृतीपैकी आपल्याला 2 कृती सोडायच्या आहेत. एक कृती 3 गुण, 3 दोन्ही 6. तर अशा तऱ्हेने 6 गुण यावर, अ वर 4 आणि आ वर 6. अशा तऱ्हेने हा तिसरा प्रश्न, तिसरी कृती 10 मार्काची आहे, 10 गुणांची आहे. विभाग चौथा, उपयोजित लेखन. यावर कृती 4 ही अवलंबून आहे आणि उपयोजित मराठी आपल्याला 14 गुणांसाठी आहे, 14 मार्कांसाठी आहे. उपयोजित घटकावर ही कृती 4 ही 4 गुणासाठी, तर आ कौशल्य कृती 10 गुणासाठी आहे. तर ह्या दोन्ही कृती उपयोजित घटक नंबर 1 मुलाखत, नंबर 2 माहितीपत्रक, नंबर 3 अहवाल लेखन, नंबर 4 वृत्तलेख फीचर रायटिंग. यावर आधारित 4 कृती 4 तर यामध्ये स्वरूप, प्रमुख अंगे, माहिती, वैशिष्ट्ये, बाबी या प्रकारच्या 2-2 मार्काच्या 4 कृती विचारतात आकलन कृतीच्या माध्यमातून. आणि आपल्याला या 4 कृतीपैकी 2-2 मार्काच्या 2 कृती लिहायच्या आहेत, 4 मार्क. आणि कृती 4 कौशल्य कृती म्हणजे यावर आधारित, प्रत्येकावर आधारित एक एक प्रश्न विचारला जातो पॉइंटच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे आपल्याला 10वी मध्ये कथालेखन करण्यासाठी पॉइंट होते, त्या मुद्द्याच्या पॉइंटच्या आधारे आपल्याला कथा लिहायची होती, त्याच प्रकारे या चारही विचार 4 मुद्दे देऊन, त्या मुद्दे देऊन तो आपल्याला प्रश्न सोडावा लागते. तर त्या 4 कृतीपैकी आपल्याला 2 कृती सोडायच्या आहे. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. एक कृती 5 मार्काची, 5 दोन्ही 10. अशा तऱ्हेने या उपयोजित मराठीवर 14 गुण आहेत, अ 4 आ 10. अशा तऱ्हेने 14 गुण. विभाग 5वा, व्याकरण व लेखन. या विभागावर 20 गुण आहेत. व्याकरण कृतीवर 10 गुण आणि लेखन कृतीवर 10 गुण, ते नंतर आपण पाहूया. तर व्याकरण 1 वाक्य रूपांतर, 2 समास, 3 प्रयोग, 4 अलंकार आणि 5 वाक्प्रचार. या 5ही भागावर प्रत्येकी 2-2 गुण आहेत. यावर 1-1 मार्काची 2 कृती, प्रत्येकावर 1-1 मार्काच्या 2 कृती आणि एकेका भागावर 2 मार्क. अशा तऱ्हेने 10 मार्क. 5 दोन्ही 10 गुण आणि कृती 1-1 मार्काच्या 1-1 गुणांच्या 10 कृती. अतिशय सोपा हा प्रश्न आहे. 10 मार्क हे आपल्या खिशातले आहे, गॅरंटीचे आहे, विश्वासाचे आहे आणि हक्काचे आहे. तर बघा, वाक्य रूपांतर आपल्याला 10वीला हा प्रश्न होता.
2 मार्क वाक्य ओळखा आणि 2 वाक्य कंसातील सूचनेनुसार वाक्य बनवा. तर इथे आपल्याला 12वी मध्ये हे 1 मार्क वाक्य ओळखा यासाठी आहे. यामध्ये आपल्याला वाक्य ओळखायचं. हे वाक्य विधानार्थी आहे, उद्गारवाचक आहे, प्रश्नार्थक आहे की आज्ञार्थी आहे. आणि दुसरी एक कृती कंसातील सूचनेनुसार वाक्य बनवा. तर अशा तऱ्हेने 2 गुण फुकटाचे आहे. अगदी सोपं आहे. झालेला भाग आहे आपल्याला 10वीत. समास. समासाचे 4 प्रकार आहे. यावर सुद्धा 2 प्रश्न विचारले जातात. एक तर सामासिक शब्द देऊन विग्रह करायला सांगतात किंवा विग्रह देऊन सामासिक शब्द ओळखायला सांगतात. हे सुद्धा 2 गुण अतिशय मिळवणं सोपं आहे. प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग यावर सुद्धा 2 प्रश्न विचारले जातात. वाक्य देऊन प्रयोग ओळखा किंवा वाक्य ओळखा. तर अशा तऱ्हेचे याच्यावर 2 गुण. अलंकार, यामध्ये 4 अलंकार आहे. याच्यामध्ये सुद्धा तक्ता पूर्ण करा, वैशिष्ट्ये किंवा उपमान उपमेय ओळखा. अशा तऱ्हेचे याच्यावर सुद्धा 2 गुण आहे. आणि पाचवा वाक्प्रचार. यामध्ये वाक्प्रचार देऊन अर्थ ओळखायचा आहे किंवा अर्थ दिलेला असतो, आपल्याला वाक्प्रचार ओळखायचा आहे. तर अशा तऱ्हेने ह्या 5ही कृती एकदम सोप्या आहेत. 2 गुणिले 5 प्रत्येकी 2 मार्क. अशा तऱ्हेने विभाग 5 मध्ये व्याकरण कृती ही 10 गुणांची आहे. यानंतर लेखन म्हणजेच 5 निबंध आणि त्याला 10 मार्क कसे आहेत याचं आपण लगेच पाहूया. प्रश्नपत्रिकेतील शेवटची कृती 10 मार्काची. विभाग 5 लेखन यावर आधारित 10 मार्काची कृती. 10 मार्क व्याकरण कृती, 10 मार्क लेखन कृती. म्हणजे विभाग 5 हा आपल्याला 20 मार्कासाठी आहे. तर कृती 5A, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 5 विषय आहेत. 1 वर्णनात्मक, 2 व्यक्तिचित्रणात्मक, 3 आत्मवृत्तात्मक, यालाच आपण आत्मकथन आत्मवृत्त म्हणतो, 4 कल्पना प्रधान, आपल्याला कल्पना करायची आहे त्या दृष्टिकोनातून निबंध व्यवस्थित लिहायचा आहे, आणि 5 वैचारिक. तर या 5 पैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला निबंध सविस्तर विषयाला धरून मुद्देसूद लिहायचा आहे. एका विषयावर निबंध लिहायचा आहे. एक लक्षात घ्या, हा प्रश्न प्रश्नपत्रिकेतील होल अँड सोल आहे 10 मार्काचा. भरपूर लिहिलं तर मार्क भेटते, परंतु ते मुद्देसूद सुद्धा असायला पाहिजे. तर यासाठी चुका करायच्या नाही, व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द लिहायचे. त्यासाठी मी ह्रस्व दीर्घाचे नियम यावर व्हिडिओ टाकलेले आहे. ते जर का तुम्ही थोडे चालले तर आपल्या लिखाणामध्ये चुका होणार नाही. तर या 5 विषयापैकी तुम्हाला सोपा जाईल ते विषय घेऊ शकता, परंतु माझ्या मते वैचारिक लेखन यावर आपण व्यवस्थित सविस्तर लिहू शकतो. बाकी तुमची मर्जी. असो, निबंध 10 मार्काचा असल्यामुळे हे सुमारे 200 ते 250 शब्द म्हणते, तेव्हा निबंध लिहिताना शब्द मोजू नका. सरासरी उत्तर पत्रिकेच्या 1.5 ते 1.25 पान आपल्याला हा निबंध लिहायचा आहे. 1 पान लिहिलं
तर मार्क पडायचे तसे पडणार नाही. कारण की 10 मार्काचा प्रश्न आहे, 10 मार्काचा निबंध लिहावा लागते आपल्याला. ते किमान 1.5 पान ते 1.25 पान तुम्हाला लिहायलाच पाहिजे. शास्त्रशुद्ध तर लिहायचं आहे. त्याबरोबर या निबंधाचे कमीत कमी 4 ते 5 परिच्छेद पाडायचे आहे. नाही तर काही जण सुरुवात करतात निबंधाची, ते शेवटपर्यंत परिच्छेद पाडतच नाही. तर अशा तऱ्हेने करू नका. 5 ते 6 परिच्छेद व्यवस्थित पाडा. सुरुवातीलाच मी म्हणलं होतं की हा आराखडा पाहून तुम्हाला 50-60% हलकं वाटेल. 100% मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मी सांगितलं त्याप्रमाणे समजून घेतलं आणि हा शेवटचाच प्रश्न नव्हे, तर पहिल्या प्रश्नापासून 5व्या प्रश्नापर्यंत व्यवस्थित जर का तुम्ही बारकाईनं लक्ष देऊन समजून हे 5ही प्रश्न लिहिले, तर मी तुम्हाला सांगतो 75च्या वरी तुम्हाला मार्क पडतात. अशा तऱ्हेचे मी तुम्हाला या प्रसंगी 12 तारखेच्या पेपरसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा 12वीचा 80 मार्काचा आराखडा जास्तीत जास्त 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चांगला वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. ओके, धन्यवाद.